सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आई अंबाबाई तुमच्या सगळ्या मनोकामना या नवरात्रोत्सवामध्ये पूर्ण करून देवीचा वास तुमच्या अवतीभोवती जो आहे तो असाच कायम राहो आणि आईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहोत। समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार। तर आज मी दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे। कारण नवरात्र येत आहे। नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये देवीची सेवा ही आपण अनेक प्रकारे करू शकतो। तर त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा केले जातात। तर दुर्गा सप्तशती केल्याने कारण 9 दिवसामध्ये देवीचा वास आपल्या अवतीभोवती असतो आणि आपल्या कुळदेवीची सेवा केल्याने आपल्याला खूप सगळे फायदे होत असतात। आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, आपल्या संसारामध्ये आपल्याला सुख मिळत असतं, आपल्या यश या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं। तर हे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे तुम्हाला मी सांगणार आहे। कारण दुर्गा सप्ती घट बसल्यानंतर म्हणजे जेव्हा घटस्थापना होते त्यानंतर पहिला दिवस तर काय आपला पूर्ण त्या घटस्थापनेमध्ये जात असतो। तर दुसऱ्या दिवशीपासनं 14 पाठ करू शकता। तुमच्या इच्छेनुसार दुर्गा सप्तशतीचे तुम्ही पाठ करू शकता। तर यामध्ये एक पाठ जरी केला तुम्ही तर पण मनोभावे करा। एकदा एक जरी पाठ केला तर ही मनोभावे करा। कुठलीही सेवा करताना मनोभावे केली तर ते नक्की फळ देते ती। तर पहिल्यांदा पाठाला सुरुवात करताना जर तुम्ही संकल्पयुक्त पाठ करत असाल तर पहिल्या दिवशी संकल्प करा आणि देवीला सांगा की हे देवी माते माझ्याकडून हे सेवा तू करून घे। आणि अशा पद्धतीचा संकल्प करून जर संकल्पयुक्त करत असाल तर काही नियम आपल्याला पाळावे लागतील जरूर। त्या पद्धतीने आपण पाठ करायचे आहेत। पहिल्या दिवशी संकल्प करायचा, हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये, देवीला सांगायचं की हे मी संकल्पयुक्त हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहे तर हे पाठ माझ्याकडून तू करवून घे, ही सेवा माझ्याकडून तू करवून घे अशा पद्धतीचा संकल्प करून ते पाणी आपल्या जमिनीवरती सोडायचं आहे आणि त्या दिवसापासून आपल्याला पाठाला सुरुवात करायची। तर पाठ करताना एक लक्षात घ्या की सेवा कुठलीही आपल्या आत्मिक किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये वृद्धी करण्यासाठी करत असतो, त्यामुळे ती मनापासूनच करायची असते। तर काही मनात शंका आणायची नाही। अगदीच काही अडचण आली तर तुम्ही ती उठू शकता, पण शक्यतो कंटिन्यू बसून करा। तर अशा पद्धतीने पाठाला सुरुवात करा। त्यानंतर हे 14 पाठ केल्यानंतर 14 पाठ केले तर 9 चंडी केल्याचा यज्ञ आपल्याला पुण्य मिळत असतं। असेही आपली जर थोडीशी धार्मिक हे कमी झाली असेल तरीसुद्धा आपण सप्तशतीचे पाठ करू शकता। तर घटस्थापनेनंतर रोज 1 पाठ केला तरी हरकत नाही किंवा रोज 2 पाठ केले तरी हरकत नाही। तर ह्या सप्तशतीच्या पाठाला सुरुवात कुठून करायची तर सुरुवात करताना पहिला दुर्गा स्तोत्र वाचावे, तिथपासून सुरुवात करायची आणि क्षमा प्रार्थना जो शेवटचा आहे तिथपर्यंत वाचायचं आहे आपल्याला आणि 1 ते 13 अध्याय कंटिन्युअस वाचायचे आहे। तर आणि यानंतर मग 1 माळ श्री स्वामी समर्थ नवाग्रह मंत्राची 1 माळ करायची आहे। अशा पद्धतीने हा पाठ कंप्लीट करायचा। तो पाठाला बसताना आपल्याला शक्यतो साडी घाला। जर नवरात्रामध्ये तुम्ही पाठ करत असाल तर नक्की साडी घालून करा। इतर दिवशी जर तुम्ही करत असाल तर हरकत नाही, स्वच्छ धुतलेले कपडे घालून केले तरी हरकत नाही। हातामध्ये एक तरी बांगडी असावी, कपाळाला कुंकू लावा। अशा पद्धतीने देवीच्या सेवेला सुरुवात करा। नक्की तुमचे मनोबल वाढेल, खरंच सांगते मनोबल। देवी सप्तशती वाचल्याने आपले मनोबल वाढते, नक्कीच वाढते। तर अशा पद्धतीने पाठाला तुम्ही सुरुवात करा। घरामध्ये आपला अखंड दिवा असतोच, नसेल तर ठेवायचा प्रयत्न करा आणि देवीची सेवा ही नवरात्रामध्ये अशा पद्धतीने करत ग्रंथ वाचताना कोणाचं लहान बाळ असतं
कोणाला काही हे असतं तर मध्येच उठावं लागलं तर उठा तुम्ही आणि उठून तुमचं काम झाल्यानंतर परत थोडेसे हातपाय धुवून परत तुमच्या जागेवर बसून तो ग्रंथ कंप्लीट करा. पण एकदा बसल्यानंतर एका वेळी तो एक ग्रंथ कंप्लीट करा, म्हणजे एका दिवसामध्ये. असं नका करू अर्धा वाचला आणि मग अर्धा दुसऱ्या दिवशी वाचते, असं नका करू. किंवा कोणाला बाथरूमला जायचं असतं तर ते सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जायचं, नंतर हातपाय धुवून स्वच्छ परत आपल्या जागेवर बसून ग्रंथ कंप्लीट करायचा. तर सेवा करताना आपला भाव महत्त्वाचा आहे, तर तो भाव चांगला असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे हे पाठ तुम्ही करा आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या देवीच्या वासात. तर हे दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने आयुष्यात जर तुमच्या काही अडचणी असतील, संसारिक काही अडचणी असतात, तर त्या अडचणीतनं मार्ग निघायला नक्की मार्ग निघेल. तर मनोभावाने जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर तुम्हाला आई अंबाबाई नक्की यातून काहीतरी मार्ग दाखवेल. सांगते की 9 दिवसामध्ये 14 पाठ जरी नाही जमले, एक जरी पाठ तुम्ही मनपूर्वक केला, एकच पाठ करा, पण मनोभावे करा, वेळ काढून करा, तो सुद्धा तुम्हाला आत्मिक समाधान द्यायला खूप महत्त्वाचा ठरेल. तर तुम्ही नक्की इतर ज्या काही देवीच्या सेवा करता तुम्ही, त्याबरोबर उपवास करता, अखंड दिवा ठेवता, अजून काही आपण श्रीसुताचं पठण करत असतो रोज पूजा झाल्यानंतर, त्याचप्रमाणे ही सेवा तुम्ही देवीची चालू ठेवा. तर तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल.